10 वर्षाच्या जीपी प्रॅक्टिस मध्ये मी आकडाच पाहिलं नाही तर 21 लिटर घेऊ शकतो. पेशंट पूर्णपणे युरोनिक एन्सिस मध्ये बांधूनच ठेवलं जातं. तर असं डायलिसिस करतो. तुम्हाला सर डायलिसिस सोडून काही करा, दुसरं काहीच करू शकत नाही, तर पेशंट जगणार नाही. त्यामुळे मेलेलाच बरा डायलिसिस. तर त्यात लाईफ वाढणारच आहे. लाईफ डेफिनेटली वाढणार. म्हणजे हे म्हणत आहे की बाबा डायलिसिस केलं म्हणजे गेलं असं काही नाहीये. हा, तसं नाही. डोनेशन किती होतं? ऑस्ट्रेलियाचं 30% धरा, अमेरिकेचं 40% आहे, सगळ्यात जास्त स्पेनचं आहे. इंडियाचं किती असेल की मृत व्यक्तींमध्ये डोनेशन, बॉडी डोनेशन करायचे किंवा ऑर्गन डोनेशन प्रमाण किती असावं? 20-25% पर्यंत. 0.5%. एवढं कमी? एवढं कमी आहे. 0.5 ते 1% फक्त प्रमाण आहे इंडियामध्ये बॉडी डोनेट करायचं. किडनी म्हणा, डोळे म्हणा, असं म्हणजे तुम्ही दिवसातून किती पाणी पिता? पाणी कमी पिणे हे तर धोकादायक आहे, परंतु पाणी जास्त पिल्यानंतर पण किडनीला त्रास होतो. तसेच डायलिसिस प्रत्येक वेळेस करावे लागतेच का? डायलिसिसच्या आधी काही उपचार असतो का? डायलिसिस करणे हा किडनीचा शेवटचा उपचार आहे का? या सर्व क्वेश्चनचे आज आपण आन्सर बघणार आहे. या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आज जाणून घेणार आहे डॉक्टर श्रीकांत नंदकुमार देवडीकर सरांकडून. एक खूप मोठं नाव नेफ्रोलॉजी मधलं. नमस्कार सर. नमस्कार. तर सर माझा आज पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला की आपण नेफ्रोलॉजीकडे कसं वळालं, हा क्षेत्र कसं निवडलं आणि हे निवडण्यामागचं तुमचं महत्वाचं कारण कुठलं होतं? पहिल्यांदा तर एमबीबीएस नंतर मला असं सांगायचं की कुठलंही सुपर स्पेशलायझेशन करताना वयाचे 12 ते 14 वर्ष, तर म्हणजे एक तप तुमचं, एक वनवास तुमचा त्या स्पेशलायझेशनच्या मागे जातो 100%. शिक्षणांमध्ये. म्हणजे एमबीबीएस नंतर एमडी मेडिसिन, नंतर त्याच्या पुढचं स्पेशलायझेशन, नंतर एखादी फेलोशिप, प्रॅक्टिस, असं करत करत 12 ते 14 वर्ष न कुठं फेल होता तुमचे शिक्षणामध्ये जातात. तर आधी असं काही डोक्यात नव्हतं म्हणजे की आपल्याला किडनी स्पेशलायझेशन वगैरे करायचं. जसं एमबीबीएस मध्ये पडलो तसं सुरुवातीला तर मला इंटर्नशिपला असं वाटायचं की आपण सायकॅट्रिस्ट व्हावं. आणि त्या फील्डची जी गूढता आहे, जी एक हे आहे, ते मला फार अट्रॅक्ट करायचं. पण नंतर जसं जसं मी इंटर्नशिपमध्ये काम करायला तसं मला जास्त करून डायलिसिस, किडनीचे आजार, त्यांचं जे किचकटपणा आहे किंवा जे त्याच्यामध्ये आपण डायग्नोसिस करतो, ह्या डायग्नोसिसकडे माझी जास्त ओढ गेली. आणि मग नंतर मी पोस्ट एमबीबीएस काम करताना मग मला मेडिसिनकडे जास्त रुची आली. मेडिसिनमध्ये आणायचे मिळाल्यानंतर मग मेडिसिनमध्ये नंतर पुढं किडनी स्पेशालिटीकडे जास्त कल आला. असं डोक्यात काहीच नव्हतं की आपल्याला किडनी स्पेशलायझेशन करायचंय किंवा किडनी स्पेशलायझेशन करून गावात परत प्रॅक्टिसला यायचं, असं काही डोक्यात नव्हतं. ते आणायचे होत गेलं आणि त्यात आवड निर्माण होत गेली. म्हणजे ते खरं आहे की गॉड विल डिसाइड यू. आणि मे बी त्याच्यामुळे आपण त्या फील्डमध्ये जेव्हा आवडीने घुसतो तेव्हा आवडीने काम करतो, 100%. असं मला वाटतं. आपली जी फेलोशिप झाली ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा काय अनुभव सर? ऑस्ट्रेलिया आणि इंडिया ह्याच्यात फरक हा पेशंट वाईज, म्हणजे पेशंट तर आहेच डेफिनेटली. पॉप्युलेशन हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे इंडियामध्ये, कुठलीही गोष्ट होण्यासाठी आणि कुठलीही गोष्ट न होण्यासाठी. ऑस्ट्रेलियाचं पॉप्युलेशन जे आहे ते इतकं कमी आहे, म्हणजे अख्खं ऑस्ट्रेलिया हे आपल्या मुंबईत मावेल. अख्खं ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंटचे पॉप्युलेशन आपल्या मुंबईमध्ये मावेल, इतकं कमी पॉप्युलेशन आणि इतकं डेन्सिटी तिथली कमी आहे. त्यामुळे आजारांचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला जेवढा तिथं केअर मिळायला पाहिजे तेवढी ती मिळू शकते. आपल्याकडे पॉप्युलेशन हा एकच मेन फॅक्टर आहे, जो पेशंटला सगळ्या गोष्टीपासून थोडंसं एज्युकेशन म्हणा किंवा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यात बाबतीत म्हणा. एक साधी गोष्ट उदाहरण लक्षात घेतलं तर, जर आपण पर पेशंट पर मिलियन जर आपण एक प्रमाण बघितलं की डोनेशन किती होतात, तर ऑस्ट्रेलियामध्ये हे 30% डोनेशन होतात डेथ पेशंटचे. 30%. आपले तर ते प्रमाण किती असेल, तुम्ही एक अंदाज सांगा मला. जास्त असायला पाहिजे थोडं. आपल्याकडे जास्त असायला पाहिजे पॉप्युलेशन, मग ते किती टक्के आहे आपल्याकडे? जर ऑस्ट्रेलियाचं 30% धरा, अमेरिकेचं 40% आहे, सगळ्यात जास्त स्पेनचं आहे. इंडियाचं किती असेल की मृत व्यक्तींमध्ये डोनेशन, बॉडी डोनेशन करायचं किंवा ऑर्गन डोनेशन प्रमाण किती असावं? किंवा 20-25% पर्यंत. 0.5% आहे. एवढं कमी? एवढं कमी आहे. 0.5 ते 1% फक्त प्रमाण आहे इंडियामध्ये बॉडी डोनेट म्हणजे करायचं.
किडनी म्हणा, डोळे म्हणा, असं जे कुठले डोनेट ऑर्गन डोनेट डोनेट करायचं करतात प्रमाण इतकं कमी आहे. जर इतकं कमी. ऑस्ट्रेलियाचं 20% आहे, अमेरिकेचं 40% आहे. आपलं हे 0.5 ते 1% आहे. त्यामुळेच या सर्व गोष्टींना आपल्याला त्यामुळे तोंड द्यावं लागतं पुढं त्यामुळे ह्या कॉम्प्लिकेशन. सगळ्या आजारांचा आणि पॉप्युलेशनमुळेच हा सगळा प्रॉब्लेम पण आहे. यात सगळ्यात एक मोठी गोष्ट आहे की तुमच्या ज्या अपॉर्च्युनिटी होत्या मुंबईमध्ये किंवा फॉरेनमध्ये सेटल व्हायच्या, पुण्यात सेटल व्हायच्या, तुम्ही हे सगळं सोडून आज अकलूजमध्ये आला, गावात आला, लोकांची सेवा करताय. यात सर तुम्हाला आनंद आहे. होय. आनंद कारण डेफिनेटली आहे. एवढा मोठा डॉक्टर आमच्या गावात येतो, एवढं प्रॅक्टिस करतो, एवढं मन लावून, आणि तुमची लेगेसी आहे, तुमची फॅमिली लेगेसी आहे. तुम्ही सेवा केलेली आहे, आरोग्य सेवा केलेली आहे सर. सुरुवातीला आलो तेव्हा जरा हे होतं मला. बरेच लोकांचं असं मत होतं, की नेफ्रॉलॉजी इथं कशी चालणार? कारण एक मेन गोष्ट काय होती, की नेफ्रॉलॉजिस्ट काय करतो हेच लोकांना माहीत नसायचं. म्हणजे राईट. जनरल पब्लिक तर सोडाच, बऱ्याच वेळा डॉक्टर लोकही मला विचारायचे, "तुम्ही प्रोस्टेटचं ऑपरेशन करता का?" ओके. किंवा हां, म्हणजे म्हणजे हां, हा बेसिक डेफिनेशन बऱ्याच लोकांना कळायचं नाही, की मला नेमके पेशंट कशाचे पाठवायचे. त्यामुळे नेफ्रोलॉजिस्ट हा नेमका काय करतो हेच माहीत नसायचं लोकांना. त्यामुळे आणि इन जनरल पण पब्लिकला जर आपण बघितलं तर नेफ्रोलॉजी हा ब्रांच असा वाटतो लोकांना, की फक्त किडनी संबंधित आहे. ओके. पण एक मेन नेफ्रॉलॉजीचं काय आहे, की नेफ्रॉलॉजिस्ट हा फक्त किडनी बघत नाही. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो ओपीडीमध्ये, मला त्याचं सगळं बघावं लागतं. कारण मेन म्हणजे किडनी हे शरीराचं फिल्टर आहे. ओके. तुम्ही आज स्प्राईट प्या. त्या स्प्राईटला पण किडनीला फिल्टर करायचंय. राईट. तुम्ही आज दारू प्या, ती दारू पण फिल्टर करायची. तुम्ही आज एक गोळी खावा पेन किलरची, पेन. ती गोळी पण फिल्टर करायची. म्हणजे आज दातात पू जरी झाला माणसाच्या, ओके. तरी तो पण पू किडनीला फिल्टर करायचा आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ द्यात, ते सगळं किडनीला बघायचंय. तर किडनी बेसिक शरीराचं फिल्टर. त्यामुळे जे काही तुम्ही करणार आहात, त्याचा परिणाम किडनी हा शरीराचा आरसा आहे. त्यामुळे बेसिकली तुम्ही जे करणार आहात त्याचं कधी ना कधी, भले 10 वर्षांनी त्याचं तुम्हाला हे दिसेल, पण इट विल अफेक्ट द किडनीज ॲट सम पॉइंट. म्हणजे आता तुम्ही डिस्कस केलं की मुख्य कार्य किडनीचं आहे ते फिल्टरचं आहे. फिल्टर. ब्लड फिल्टर करणे, त्याची लघवी तयार करणे आणि ते बाहेर काढणे. ओके. म्हणजे मूत्रपिंड हे निरोगी आहे, हे आपण कशावरून ओळखायचं सर? किंवा आपली किडनी ही निरोगी आहे, याची ओळखण्याची काय सायन्स आहेत का? किडनी निरोगी असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला दम लागत नाहीये. तुम्हाला लघवी चांगली क्लिअर होते लघवी. थोडीफार पिवळसर होते ते दॅट इज ओके. पण लघवी फार डार्क कलरची नसावी. तुम्ही सकाळी उठल्यावर डोळ्याखाली सूज येते का? चेहरा तुमचा सुजलेला असतोय का? तुम्ही जर खूप वेळ बसून राहिला किंवा खूप वेळ प्रवास केला, तुमचे पाय सुजतात का? ओके, म्हणजे हे रेड फ्लॅग्स आहेत. हे डेफिनेटली हे रेड फ्लॅग्स आहेत, की ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येतो किंवा लघवीमध्ये तुम्हाला फेस जाणवतोय का? किंवा लघवी गडूळ येते का? लघवीचा रंग खूप लालसर आहे का? किंवा लघवी करायला तुम्हाला जोर करावा लागतो का? किंवा लघवी अर्धवटच होते का? हे सगळे जर लक्षण असतील तुमच्यामध्ये डेफिनेटली, तर मग तुम्हाला काहीतरी किडनीचा आजार असण्याची शक्यता असण्याची आहे. शक्यता आहे. किंवा अजून म्हणजे ज्याला काहीच आजार नाही आहे आणि अचानक तुम्ही ब्लड प्रेशर चेक केलेलं आहे आणि ओके. ब्लड प्रेशर तुमचं जास्त दाखवतंय. ओके. तर ते एक कारण असू शकते, की तुम्हाला काहीतरी किडनीचा आजार असण्याची म्हणजे शक्यता गेल्या आहे. वेळेस आपल्या एक पेशंटबद्दल डिस्कशन झालं होतं. यंग पेशंट 19 हां, वर्षाचा होता, की बाबा त्याचा कंटिन्यू 180, 190 बीपी हां, होता. आपण रिनल डॉपलर केलं, स्टेनोसिस होतं. म्हणजे या सर्व गोष्टी, हां. म्हणजे कमी वयात पण या गोष्टी आजकाल घडतायत. कमी वयात म्हणजे आम्ही पेशंट आईच्या गर्भामध्ये असल्या 16व्या आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये किडनीचे आजार निदान केलेले आहे. म्हणजे 16 आठवड्यापासून डॉक्टरांचं लक्ष असतं. आईच्या गर्भामध्ये असतानाच किडनीचे आजार निदान होऊ शकतात. म्हणजे आत्ता. माझ्याकडे काही पेशंट आहेत जे अजून जन्मलेले नाहीत, पण त्यांना किडनीचा आजार आहे आणि असे काही पेशंट आहेत जे 97 इयर्सचे आहेत आणि त्यांना किडनीचा किडनीचा आजार आहे. आजार आहे. हा नेफ्रॉलॉजीचा स्पेक्ट्रम आहे. म्हणजे की कधी होऊ शकतं आणि ते डायग्नोज करून ते हळू-हळू गोष्टी त्या किडनीवर आहेत का नाही त्या चेक करून बघाव्याच लागतात. बघावे लागतात. म्हणजे 16 आठवड्यापासून ते एंडपर्यंत. आता सर क्वेशन आहे माझा, की किडनीच्या आजाराची मुख्य कारणे कोणती आहेत? म्हणजे आपण जसं म्हणतो मधुमेह आहे, हाय ब्लड प्रेशर आहे. यात किडनीवर किती परिणाम करतात आणि कसा सर परिणाम करतात? भारतात किंवा जगात जर सगळ्यात मेन कारण बघितलं किडनी फेल व्हायचं किंवा किडनीवर परिणाम व्हायचा, ते 60% डायबिटीज आहे. 60% डायबिटीज. 60% डायबिटीज म्हणजे 100 पेशंट जर तुम्ही बघितले ज्यांना किडनीचा आजार आहे, त्याच्यामध्ये 60 पेशंट हे डायबिटीजचे असतात. 30% पेशंट हे ब्लड प्रेशरचे असतात. जे काय असेल बीपीचे. किडनीचं. म्हणजे किडनीमध्ये पू झालेला असेल, किडनीमध्ये इन्फेक्शन असेल,
स्टोन असेल, किडनी फेल्युअर असेल, प्रोटीन जात असेल, जे काही तर 60% पेशंट हे डायबिटीसचे असतात. डायबिटीज. उरलेले 25 ते 30% पेशंट हे ब्लड प्रेशरचे असतात आणि उरलेल्या बाकीच्या कारणांमध्ये मग पेन किलर आलं, संधिवाताचे पेशंट आले. आता म्हणजे आपल्याला ऑटोइम्युन डिसीज असलेले पण ऑटोइम्युन एसएलई आलं, ॲपला आलं, हे सगळे ऑटोइम्युन डिसीजेस वाले आले. कसं झालं सर, गेल्या 6 महिन्याखाली एक पेशंट मी इथं तुमच्याकडे पाठवलं होतं. त्याचं क्रिएटिनिन होतं. तर मी त्याची हिस्ट्री घेतली. तर निमोस्लाइड नावाचं एक पेन किलर, शी इज टेकन फ्रॉम 1 इयर. हं. आणि त्याला ज्यावेळेस मी हिस्ट्री घेतली, तर त्यांचं एकच म्हणणं आलं, की माझी लघवी एवढी पिवळी होते डॉक्टर, कुठली गोळी खाल्ली. मग त्यावेळेस मी त्याचं क्रिएट केलं आणि इथं पाठवलं. तर त्याची हिस्ट्री मागं होतं, की पेन किलर खाणं आणि असं समाजात पण आहे, की पेन किलर खाल्लं की किडनीला मार बसतो. तर ही गोष्ट किती खरी आहे? आणि पेन किलर मनाने खावेत का डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावेत? कारण मी पाहतोय, की आजकालचा लेबर वर्ग आहे किंवा जनरल वर्ग आहे. तो काय करतो, मेडिकलमध्ये जातो, गोळी द्या, गोळी पेन देतो. किलर द्या, निमोस्लाइडची गोळी द्या. ह्या गोळ्यांमुळे सर कितपत परिणाम होतात. मी पाहिलं गेल्या वर्षी, की लिटरली ते किडनी फेल्युअरवर गेलं आणि डायलिसिस त्याचं करावं लागलं. तर या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? पेन किलर जे आहे, त्याच्यात 2 प्रकारचे इंजुरीज असतात. एक क्रोनिक ट्युब्युलर इंटरस्टिशियल नेफ्रायटिस असतं आणि ॲक्यूट एक असतं. ॲक्यूट म्हणजे जे पटकन दिसून येतं. म्हणजे तुम्ही आता पेन किलर घेतले आणि 2 दिवसात तुम्हाला सूज यायली अंगावर आणि लगेच क्रिएटिन धड-धड-धड वाढायला लागले. आणि एक क्रोनिक असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप वर्ष म्हणजे आपण खूप म्हातारे माणसं बघतो संधिवाताचे, की ते खूप वर्षानुवर्षं 30-30 वर्ष पेन किलरची औषधं घेत असतात. त्यांना सुरुवातीला काही नसतं. पण नंतर हळू-हळू त्यांचं क्रिएटिन वाढायला लागतं, किडनीचा आकार लहान व्हायला लागतो. मग किंवा सुकायला लागते किडनी. सुकायला लागते किडनी. तर हे 2 वेगळे प्रकार आहेत. शक्यतो जे ॲक्यूट असतात त्यांना लगेच आपण ट्रेस करू शकतो, की पेशंटला सूज यायला लागते आणि लघवीतून प्रोटीन जायला लागतं आणि इकडं क्रिएटिन वाढायला लागतं. पेशंट डॉक्टरकडे जातो, बघतो तर ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, क्रिएटिन वाढलेलं असतं. आणि मग आपण हिस्ट्री विचारतो तेव्हा समजते, की आता मी पेन किलर घेतलं होतं. तर ते एक कारण झालं ॲक्यूटचं. तर डेफिनेटली फक्त एवढंच आहे, आता 13% लोकांना पेन किलर इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी असते. 13% 13%. 100त 13 जणांना पेन किलर इंड्यूस्ड नेफ्रोपॅथी असते. नाही. फक्त ते हिस्ट्रीमध्ये कधी येत नाही किंवा ती घेतली जात नाही हिस्ट्री. त्याच्यामुळे तेवढं ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे असं आहे, की ॲज पर डॉक्टर ओपिनियनच पेन किलर घेतल्या पाहिजेत, आणि मनाने नुसतंच नाही. पेन किलर नाही. आपण जे जेल लावतो, जेल. डायक्लोफेनॅकचं जेल जे जेल. आपण चोळतो हातावर, ओके, पायावर ओके. स्प्रे नाला, त्याचं पण सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन असतं आणि त्यांनी पण किडनी फेल्युअर होऊ शकते. म्हणजे जास्त कंटिन्यू यूज केल्याने. कंटिन्यू यूज केल्याने किंवा ॲक्यूट यूज केल्याने पण. ह्या 2 गोष्टी आहेत. ओके. असं आहे. आता माझ्याकडे एक यंग मुलगा होता. त्यांनी खूप एक्सरसाइज केली. एक्सरसाइज खूप केली, पाणी कमी पिला, काहीतरी गड वगैरे चढला, पाणी कमी पिला आणि पाय दुखतात म्हणून पेन किलर घेतलं. आणि ही लँडेड अप इंटू रॅबिडोमायलायसिस. म्हणजे मसल ब्रेकडाऊन झालं आणि त्याच्यामुळे किडनीवर परिणाम झाला. नंतर आमच्याकडे आलं तेव्हा सगळे लेव्हल्स वाढलेले, डायलाइज केला मी सुरुवातीला आणि नंतर तो बरा झाला. पण अशा खूप केसेस अशा पण वेळेस आहेत. होतात. सुरुवात म्हणजे निग्लिजन्स इज. निग्लिजन्स खूप हे आहे आणि लवकर निदान होणं पण गरजेचं आहे. आता की मूत्रपिंड निकामी होणे किंवा क्रोनिक किडनी डिसीज आपण सीकेडी म्हणतो. याचे टप्पे काय असतात आणि ते टाळायसाठी काय केलं पाहिजे? आता तुम्ही जसं बोलला, की डायबिटीजमध्ये किंवा शुगरच्या पेशंटमध्ये या गोष्टी जास्त दिसतात. तर हे सीकेडीचे टप्पे आणि सीकेडी कसं टाळायचं किंवा कसं ओळखायचं याबद्दल सर तुम्ही सांगा? क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे जुनाट किडनीचा आजार. त्याच्यामध्ये 5 टप्पे असतात. ओके. स्टेज 1, 2, 3, 4 आणि 5. स्टेज 1 आणि 2 जे पेशंट असतात, ते शक्यतो आपल्याकडून मिस होतात. म्हणजे इव्हन डॉक्टर्सकडून पण मिस होतात. बऱ्याच वेळा असं असतं, की बऱ्याच वर्ष 20-20 वर्ष साखरेचा आजार आहे पेशंटला आणि त्याला काहीच त्रास नसतो. आता मेन प्रॉब्लेम इथं कुठे येतो? लोकांना असं वाटतं, की किडनीचा आजार आहे म्हणजे पोटात दुखलं पाहिजे. तर 100% हो. हा सगळ्यात मोठा चुकीचा कन्सेप्ट आहे लोकांचा, की मला तर किडनीचा त्रासच नव्हता डॉक्टर. मला पोटातच दुखत नव्हतं. नाही, जीपी प्रॅक्टिशनरकडे मी येऊन हाच विचारतो, की मला त्रास काय नाही, तुम्ही हां. कसं काय म्हणता किडनीला मग त्रास आहे? 13-13 क्रिएटिनचा पेशंट चालत येतो आणि त्याला आम्ही जेव्हा सांगतो, की तुम्ही स्टेज 5 सीकेडीमध्ये आहे, तर त्याला विश्वास विश्वास बसत नाही. बसत तो नाही. अजून 2-3 डॉक्टरकडे जाऊन मग परत येतो आणि म्हणतो, "हां, ठीक आहे, आता डायलिसिस करूया." नाही, आहे सर, असं होतं आणि जनरल पब्लिकमध्ये अवेअरनेस नसल्यामुळं मला असं होतं. पोटात दुखत नाहीये, मग मला किडनीचा त्रास नाही. मला तर लघवी चांगली होती. मी तर रात्री 4 वेळा उठतो लघवीला. हां. दिवसातून 10 वेळा जातो लघवीला. मला लघवी तर होते. मग तुम्ही कसं म्हणताय किडनी माझी खराब आहे? त्यामुळं
प्रॉब्लेम हा आहे की स्टेज 1, स्टेज 2 सीकेडी हा पकडला जातो, म्हणजे डायग्नोस होत होत नाही. नाही. 20-20 वर्ष जर साखर असेल तर पेशंट फक्त शुगर चेक करतो, शुगर नॉर्मल आहे म्हणतो आणि हे होतं. गोळ्या खात राहतात. हां, आणि ह्याच्या उलटी बाजू काय आहे, की जेव्हा क्रिएटिन वाढायला लागतं किंवा किडनी फेल्युअर वाढायला लागतं, तेव्हा शरीरामध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन हे होऊन जातं, म्हणजे स्टोअर व्हायला सुरू होतं इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिन वाढायला लागतं शरीरातलं. त्यामुळे तुमची शुगर लो व्हायला सुरू होते. ओके. हायपोग्लायसेमिया होतो. हायपोग्लायसेमिया व्हायला लागतो किंवा शुगर नॉर्मल राहायला लागते. त्यामुळे पेशंट हा ह्याच्यात असतो, की माझी शुगर आता चांगली राहायला लागली, पण ते उलटं असतं. जसं म्हणलं सर, की ज्याला किडनी डिसीजच आहे, तर त्यांनी कसे लाईफस्टाईल पाळायची, आहार टाळायचे? किडनी डिसीज आता जसं आपण बोललो, की मगाशी, की स्टेज 1 टू स्टेज 5 असतात. ओके. तर जे स्टेज 1 टू 4 आहेत त्यांना स्टेज 1-2 ला आपण शक्यतो आता सगळ्याच किडनी डिसीजमध्ये एक ब्लँकेट म्हणजे की सॉल्ट रिस्ट्रिक्शन आहे. सॉल्ट म्हणजे रिस्ट्रिक्शन हां, म्हणजे सॉल्ट मीठ म्हणजे न मिठाचं न खाणं. न खाणे असं नाही, पण वरून मीठ न घेणे किंवा मिठाचं प्रमाण कमी ठेवणे. तुमच्या रोजच्या जेवणात पण तुम्ही मिठाचं प्रमाण कमी वापरा. ज्याच्यामुळं ब्लड प्रेशर वाढणार नाही, ज्यामुळं वॉटर हे राहणार. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सॉल्ट इंटेक जर तुम्ही रिस्ट्रिक्ट केला, तर बऱ्यापैकी तुमचे पुढचे आजार कंट्रोलमध्ये राहतील. हा ओके. सगळ्याच स्टेजेस क्रोनिक किडनी डिसीजला लागू पडतो. जर तुम्हाला डायबिटीज असेल, तर डायबिटीज कंट्रोल ठेवणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. डायबिटीजचा काय आहार पाहिजे, त्यासाठी असं मला वाटतं, की तुम्ही डायटिशियन प्रॉपर रेफरन्स घेणे खूप गरजेचं आहे. डायटिशियनला आजकाल म्हणजे तेवढं इम्पोर्टन्स दिलं जात नाही असं मला वाटतं. डायटिशियन ओपिनियन घेतलं पाहिजे आणि त्यानुसार तुमचा टेलर मेड ओके. म्हणजे त्यांनी बनवलेलं चार्ट वगैरे. चार्ट टेलर मेड प्रत्येक शरीर वेगळं आहे, प्रत्येक बोट वेगळं आहे. तसंच प्रत्येक माणूस वेगळा आहे. तसंच प्रत्येक डायट पण त्याचा थोडासा खाणं-पिणं मॉडिफाईड पाहिजे. आता आपण प्रत्येकाचे कल्चर पण वेगळे हां, आहेत. आपण मी आता काहीतरी ब्लँकेट सांगायचं, की प्रत्येकाने 5 लिटर पाणी प्या. तर हं. स्टेज 5 किडनी डिसीजने नाही 5 लिटर पाणी चालणार. पिलं तर तो रोजच दवाखान्यात येईल असं आहे. हं. तर पाणी, आहार, सॉल्ट हे 3 गोष्टी ज्या आहेत, हां, या सगळ्या आपल्या स्टेजेस काय आहेत किडनी डिसीजचे त्याच्यावर. त्याच्यावर आहे. तर शक्यतो स्टेज 1 टू स्टेज 2 ला शक्यतो मी प्रोटीन रिस्ट्रिक्शन फार काही सांगत नाही. ओके. प्रोटीन शाकाहारी असेल तर मी रिस्ट्रिक्ट करत नाही. नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन शक्यतो ॲनिमल प्रोटीन हे भले ते दूध असो किंवा मिल्क प्रॉडक्ट असो, तर ते मी ओके. थोडे रिस्ट्रिक्ट करायला सांगतो. प्लांट प्रोटीनला एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. कारण त्यात बाकीचे फायबर येतात आणि आपण ओके. तेवढं खात पण नाही आपण. नाही. तुम्ही काही एवढं मोठं नाहीच घेत. हे आपण 10-20 खाणार ग्राम, नाही. 10-20 हां, ग्राम असं पीठ. घेतो. त्याच्यामुळे प्लांट प्रोटीनला एवढं रिस्ट्रिक्शन नाही सांगत मी. तेच जर तुम्ही स्टेज 5 सीकेडीला आहात, त्यात परत 2 प्रकार आहे, की तुम्ही डायलिसिसवर आहात का डायलिसिसवर नाही आहात. जर तुम्ही डायलिसिसवर नसाल, तर तुम्हाला स्ट्रिक्टली प्रोटीन रिस्ट्रिक्शन आलं आहे इन एनी फॉर्म. मग ती डाळ आली, सगळे सगळं कडधान्य आले, कडधान्य. दुधाचे पदार्थ आले, नॉन-व्हेज आलं. हे सगळं स्टेज 5 सीकेडी नॉट ऑन डायलिसिससाठी. ओके. आणि वॉटर रिस्ट्रिक्शन तुमचे डॉक्टर जसे सांगतील तसं. त्याप्रमाणे. शक्यतो स्टेज 5 सीकेडीला आम्ही 1 लिटरच्या आत सांगतो. स्टेज 5 हां, ला. पण ते तुम्ही तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करून ते ठरवायला पाहिजे. पण ओके. इन जनरल ब्लँकेट विचारलं तर स्टेज 5 सीकेडीला, स्टेज 4 सीकेडीला 1 लिटरच्या आसपास सगळे चालेल. पातळ पदार्थ म्हणजे नुसतंच पाणी नाही. ओके. अ, सगळं सगळं मिळून सगळं वॉटर तेवढं. मिळून ते 1 लिटरच्या आत असायला पाहिजे. आता डिपेंड्स तुमचं कार्डियाक फंक्शन किती आहे, बाकीचं काय हे मी ब्लँकेट सांगतो. ब्लँकेट सांगता. तुम्ही जर डायलिसिसवर असाल, तर डेफिनिटली तुम्हाला वॉटर रिस्ट्रिक्शन आहेत. 600 ते 800 एम-एल पाणी. पाणी म्हणजे नुसतं पाणी नाही. तुम्ही 1 ग्लास ज्यूस पीत असाल, ज्यूस वरण घेत हां, असाल, वरण ते सुद्धा त्यात खाल्लं, दही मोजावं लागेल. खाल्लं, दूध पिलं तुम्ही 1 ग्लास, चहा घेतला 1 कप. हां. ते सगळं त्या ते 800 सुद्धा एम-एल मध्ये कॅल्क्युलेट आलं करायला पाहिजे. हे गणित बऱ्याच जणांना चुकतं. त्यांना वाटतं पाणी फक्त मी पिलं पाणी पाहिजे फक्त तेवढं. तसं नाही. सांगितलं. ते सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. हां, ह्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही जर डायलिसिसवर असाल, तर तुम्हाला प्रोटीनची मग सवलत मिळते. तुम्ही ड्राय प्रोटीन, ॲनिमल प्रोटीन कितीही खाऊ शकता. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. वन्स यू आर ऑन डायलिसिस. एकदा तुम्ही डायलिसिसवर आहात, तर उलट आम्ही प्रोटीन जास्त घ्यायला जास्त सांगतो त्यांना, घ्यायला. कारण मसल लॉस जास्त असतो. डायलिसिसवर तुमचं व्हिटॅमिन लॉस असतो, मसल लॉस होतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी डेफिनेटली त्या लोकांनी जे डायलिसिसवर त्यांना प्रोटीन इंटेक आम्ही ओके. वॉटर आणि सॉल्ट सोडलं तर प्रोटीन जास्त घ्यायला सांगतो. ओके. मस्ट सरांचं म्हणणं आहे, की ज्यावेळेस तुम्ही डिसीजमध्ये आहात किंवा कुठल्याही विकारात आहात, तर डायटिशियनचं ओपिनियन घेणं, त्यांच्याकडून पूर्ण चार्ट बनवून घेणं ॲज पर बॉडी. त्यांचं असं म्हणणं आहे, की प्रत्येकाची बोटं सेम नाहीत, प्रत्येकाची बॉडी सेम नाही, कल्चर वेगवेगळे. तर तुम्ही तुमच्या डायटिशियनचं ओपिनियन घेणं, त्यांच्यानुसार जेवण, डिसीजनुसार चार्टिंग करून घेणं हे महत्त्वाचं आहे. ओके. तर आपण आता फळांमध्ये अजून एक मला बोलायचं आहे. जर हां, तुम्ही ऑन डायलिसिस असाल किंवा स्टेज 4, स्टेज 5 सीकेडीमध्ये असाल, तर शक्यतो पोटॅशियम रिच जे फळं असतात, म्हणजे म्हणजे नारळ वगैरे केळी, नारळ. नारळ पाणी, डाळिंब, खजूर
हे सगळ्या गोष्टी अव्हॉइड करायच्या तुम्ही. कारण परत तुमचं पोटॅशियम वाढलं तर तुमच्या परत बाकीच्या गोष्टींना हो, तर प्रॉब्लेम येऊ मसल शकतो. फटीग, कन्फ्युजन वगैरे सुरू होतं. किंवा कार्डियाक रिदममध्ये अबनॉर्मॅलिटी ह्या सगळ्या हां, पोटॅशियम ह्या गोष्टी लोकांमध्ये पोटॅशियम जास्त वाढू शकतं. त्यामुळे पोटॅशियम पोटॅशियम. रिस्ट्रिक्टेड डाएट, फ्रुट्स बेसिकली फ्रूट म्हणजे हे 4-5 फळं जर तुम्ही अव्हॉइड केले. सेफ फळं जर विचारले किडनी डिसीजमध्ये तर पेरू आहे, पपई आहे, सफरचंद आहे, अननस आहे. ओके, हे 4 फळं तुम्ही सेफली खाऊ शकता. ओके. म्हणजे 4 मध्ये डायलिसिसच्या पहिला पेशंटमध्ये. नारळ, केळी, के नारळ, डाळिंब आणि नारळ पाणी नारळ पाणी. ह्या ओके. गोष्टी तुम्ही टाळायच्या. 100% सर. किंवा पालेभाज्या जरी तुम्ही खाणार आहात, तर शक्यतो त्यात फॉस्फरस आणि पोटॅशियम प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्ही आधी कोमट पाण्यात भिजवून ठेवायच्या. एक अर्धा ओके, तास ते पाणी ओतून द्यायचं आणि मग त्याची भाजी करायची. ओके. त्याच्याने म्हणजे तुमचं एवढ्या गोष्टीपर्यंत ध्यान देऊन करावं लागतं. हां, स्टेज 4-5 स्टेज ला. 4-5 ला. ओके. आता आपण सर खूप एक महत्त्वाच्या गोष्टीकडे वळतोय आपल्या पॉडकास्टच्या. ते आहे की सर किडनी निकामी झाल्यास डायलिसिस कधी, का करावे लागते? डायलिसिसचे विविध प्रकार काय असतात? आणि डायलिसिसची जी भीती आहे लोकांमध्ये, त्याच्याबद्दल सर तुम्ही बोला. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याबद्दल खूप मिथ्स आहेत, मिसकन्सेप्शन आहेत. अ, डॉक्टरांमध्ये, मेडिकल फील्डमध्ये आणि जनरल पब्लिकमध्ये तर भरपूर, की डायलिसिस एकदा चालू केलं की ते करावंच लागतं किंवा डायलिसिस केलं की संपलं. अशा काही मिथ्स आहेत. तर याबद्दल सर ह्या मुद्द्यात तुम्ही पूर्ण क्लिअरली सांगा, की डायलिसिस कोणाला करावं लागतं, किती करावं लागतं, त्याचे उपाय काय आहेत, ते थांबतं का नाही, या सर्व गोष्टी. मी जेव्हा इथं 2014 ला सुरू केली प्रॅक्टिस, ओके. म्हणजे आज 12 वर्ष झाली. 12 वर्ष आज 12 पूर्ण झाली. वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं डायलिसिस, तेव्हा इतकी भीती होती डायलिसिसची, की मी जर सांगितलं की तुमच्या पेशंटला डायलिसिस करावं लागतंय, तर पेशंट म्हणायचे, नातेवाईक म्हणायचे, की आम्ही घरी घेऊन जातो आणि पेशंटला मरू देतो, पण डायलिसिस काय आपल्याला करायचं नाही. कारण असं न तसं काय ते महिनाभरात मरणारच आहे पेशंट. ओके. हे पण मिथ आहे. मिथ आहे, पण ते मोडायला आम्हाला जवळपास 1 ते 2 वर्ष लागले. ओके. म्हणजे मला अजून आठवतंय, आपल्याच भागातला एक पेशंट होता खेडेगावामधला. तर त्यांनी रात्रीचं घेऊन आले माझ्याकडे. पेशंट पूर्ण डिसओरिएंटेड युरेमिक एन्केफेलोपॅथीमध्ये होता. क्रिएटिन 32 होतं पेशंटचं. 32. 32 क्रिएटिन होतं. पेशंट पूर्णपणे युरेमिक एन्केफमध्ये बांधूनच ठेवलेला होता. त्याला सांगितलं डायलिसिस करतो. म्हणलं, "सर डायलिसिस सोडून काहीही करा. म्हणजे दुसरं काहीच करू शकत नाही, नाहीतर पेशंट जगणार नाही. त्यामुळे मेलेलाच बरा, डायलिसिस कशाला करायचं." फायनली मला त्याला कन्विन्स करावं लागलं, की ठीक आहे, आपण सकाळ पण बघू, एक तर डायलिसिस करून बघू. आम्ही रात्रीतून कॅनोला टाकला, रात्री 11 वाजता डायलिसिस केलं. पहिल्या दिवशी डायलिसिस केलं, थोडासा पेशंट शांत झाला. परत दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डायलिसिस केलं पेशंटचं. दुसऱ्या दिवशी दुपारी पेशंट उठून बसून जेवायला मागायला लागला. एवढा त्याचा फरक पडला. एवढा लगेच फरक दिसला आणि विदिन 24 अवर्स, 48 अवर्स हा फरक दिसला, म्हणून मग ते पॉझिटिव्ह झाले लोकं. आणि मग तिथून पुढं एक पेशंट, एक पेशंट, एक पेशंट असं करत आज ते एक असं. लोकांचा विश्वास झालेला, की डायलिसिस इज नॉट द एंड ऑफ लाईफ. ओके. म्हणजे आज डायलिसिसला आपल्याकडून इतक्या लांबून पेशंट येतात आणि सगळे, म्हणजे काही पेशंट आहेत जे पोलिसमध्ये आहेत, काही पेशंट आहेत जे शिक्षक आहेत, काही पेशंट आहेत जॉब करतात. डायलिसिस करतात आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा आणि आपापल्या जॉबलाही व्यवस्थित जातात. जात. पेशंट जर असं बघितला तर तो वाटणार नाही की हा डायलिसिस पेशंट आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा परमकॅथ किंवा हाताचा फिस्टुला बघत फिशर नाही, तोपर्यंत तो पेशंट आहे का नातेवाईक आहे हे कळत नाही. असे काही पेशंट आहेत आणि हा अजून एक मिथ आहे की डायलिसिसच्या पेशंटचा, आता आमच्याकडे काही पेशंट जे 12 वर्ष झालं डायलिसिस करतात. एकदम फिट-फाट एकदम आहेत. फिट आणि फाईन. म्हणजे जे लोकं व्यवस्थित ऐकतात, सगळं फॉलो करतात, ते सगळे म्हणजे औषधं नियमित घेणे, इरिथ्रोपोएटिन नियमित घेणे, डायलिसिस न चुकवणे, वॉटर इंटेक लिमिटमध्ये ठेवणे. सगळ्या टेस्ट जे मी सांगेल त्या 3 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, वर्षाच्या ते करणे. तर 12-12 वर्ष जे लोकं जे व्यवस्थित डायलिसिस करत आहेत अजून. ओके. म्हणजे की त्यात लाईफ वाढणारच आहे. लाईफ डेफिनेटली वाढणार आहे. म्हणजे हे मिथ आहे की बाबा डायलिसिस केलं म्हणजे गेलं, असं काही नाहीये. तसं नाही. आता फक्त एकच होतो विषय. आपण जो मगाशी बोललो, की ऑस्ट्रेलिया आणि इंडियामध्ये ह्यात काय फरक जाणवला? तर तिथं पेरिटोनल डायलिसिसचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर 49% ऑफ पेशंट्स आर ऑन पेरिटोनल डायलिसिस. ओके. आपण पुढे येऊ पेरिटोनल म्हणजे काय? आणि 51% पेशंट आर ऑन हिमोडायलिसिस. ओके. आपले तर किती प्रमाण असेल? तुम्हाला अंदाज सांगा मला, की पेरिटोनल किती असतील आणि हिमोडायलिसिसवर किती असेल? एक अंदाज सांगा. एक 10 ते 25% पर्यंत पेरिटोनल पेरिटोन असतील. असतील आणि राहिलेले 75 पर्यंत 3% फक्त पेरिटोनल डायलिसिसवर पेशंट आहेत. 97% आपले लोकं हे अख्ख्या भारतामध्ये हे हिमोडायलिसिसवर आहेत. हेमोडायलिसिसच होतं.
असं आहे. कारण तेवढं लोकांना जेव्हा आम्ही काउन्सिल करतो किंवा पेरिटोनियल डायलिसिस तुझ्यासाठी चांगलं आहे. लोक म्हणतात, "कशाला डॉक्टर दवाखान्यात येतो आणि तुमच्या तुम्हीच डायलिसिस करा. ते आम्हाला काही सांगू नका. घरी करायचं आणि पाईप टाकायचं आणि हे करायचं." ओके. हां, म्हणून आता मी आमच्या सेटअपला आता पण फक्त एच-आय-व्ही पॉझिटिव्ह पेशंट आणि लहान मुलं जे 20 किलोपेक्षा खाली आहेत, 1 वर्षाचे आहेत किंवा लगेच जन्मलेले आहेत किंवा अ, ब्लड प्रेशरच नाही त्यांना, अशा लोकांना फक्त आम्ही पेरिटोनियल पेरिटोनियल. करतो. नाहीतर नॉर्मल माणूस काउन्सिल होत नाही आजकाल. ते म्हणजे थोडंसं त्याच्याबद्दल अवेअरनेस अजून आहे. अवेअरनेस नाहीये. हां, तर ती एक चांगली गोष्ट आहे बाहेरच्या देशांमध्ये, की पेरिटोनियल डायलिसिस तिथं बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात होतं. आणि पेरिटोनियल डायलिसिसचा फायदा काय आहे? तुमचं रेसिड्युअल रिनल फंक्शन जे असतं, म्हणजे आता तुम्ही जर बघितलं, जे लोकं खूप वर्ष डायलिसिस करतायत, 3-4 वर्षानंतर त्यांची लघवी बंद होऊन जाते. कारण ओके. किडनी हळू-हळू त्यांची हं. म्हणजे सगळंच आपण काम मशीनवर करतो. त्यामुळे किडनीचं कार्यक्षमता काहीच राहत नाही. ओके. असं होतं. त्यामुळे त्या लोकांची लघवी, नैसर्गिक लघवी तयार व्हायची प्रक्रिया बंद होऊन जाते. तसं पेरिटोनियल डायलिसिसचं नसतं. ते बऱ्यापैकी आपण नेचरला घेऊनच करतो ते. ओके. त्याच्यामध्ये त्यांचं रेसिड्युअल रिनल फंक्शन किंवा ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन किंवा हृदयावर होणारे परिणाम हे सगळे कमी राहतात पेरिटोनियल डायलिसिसला. ओके. म्हणजे त्याचे एडव्हांटेजेस जास्त आहेत. ॲडव्हांटेजेस जास्त आहेत. हां, इन्फेक्शन ह्या त्या गोष्टी आहेत. पण इन्फेक्शन इकडं पण रेट ऑफ इन्फेक्शन दोन्हीकडे सेमच दोन्हीकडे. आहे. आहे पण ते आता मी एक केस पाहिली सर गेल्या एक 2-3 महिन्याखाली, की स्नेक बाईट झालं होतं आणि स्नेक बाईट झाल्यामुळं त्याचा क्रिएट झाला 4-5. पेशंट इनडोअर होता हॉस्पिटलमध्ये, पण त्याला सांगितलं, की बाबा हे वाढत जाईल आणि किडनी फेल होण्याचे चान्सेस वाढतील. तर डायलिसिस करून घे. तर ते रिलेटिव्ह माझ्याशी बोलत होते, की साप चावण्याचा आणि डायलिसिसचा काय संबंध आहे डॉक्टर? तर ते काय असतं सर? आता कसं आहे, मी सुरुवातीला पण तेच बोललो, की नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे काय? लोकांना वाटतं, की फक्त किडनीचा डॉक्टर म्हणजे नेफ्रॉलॉजिस्ट. तसं नाहीये. नेफ्रॉलॉजी ही ब्रांच अशी आहे, की तुम्हाला सगळंच बघायला पाहिजे त्या पेशंटचं. कारण का? किडनी हे नुसतं अवयव नाहीये. किडनी ही एक ग्रंथी आहे. मी तर ओके. असं म्हणेन सगळ्यात मोठी ग्रंथी जर शरीरात कुठली असेल ती किडनी आहे. तुमचं ब्लड किती निर्माण करायचंय, ती किडनी ठरवते. तुमचा हाडाचा ठिसूळपणा किती असायला पाहिजे, हाडं किती स्ट्राँग पाहिजेत, ही किडनी ठरवते. तुमच्या ब्लडचं कॉर्टिसॉल लेव्हल किती पाहिजे, ही किडनी ठरवते. तुमचं बाकीचे हार्मोन्स किती पाहिजेत, ही किडनी ठरवते. तुमचं पॅराथायरॉईड हार्मोन लेव्हल्स किती पाहिजेत, ही किडनी ठरवते. सगळ्या गोष्टी ह्या किडनीत. जेव्हा किडनी फेल्युअर होतं, तेव्हा पहिलं लक्षण बऱ्याच वेळा असतं, की ॲनेमिया असतो. बऱ्याच वेळा आपण बघतो, की पेशंटचं ॲनेमिया गावात बऱ्याच वेळा नुसतं सी-बी-सी केलं जातं आणि आयर्न दिलंय, फॉलिक ॲसिड दिलंय, हे बी12 दिलंय, तरी पण एचबी वाढत नाही. म्हणून मग क्रिएटिन बघितलं जातं आणि मग समजतं क्रिएटिन 4 आहे, 2 आहे, 3 आहे. ओके. तर क्रोनिक किडनी डिसीजमध्ये ॲनेमिया जो होतो, हा इरिथ्रोपोएटिन डेफिशियन्सीमुळे होतो. इरिथ्रोपोएटिन हार्मोन आहे जे किडनी तयार करते. राइट. आणि किडनी फेलियरमध्ये इरिथ्रोपोएटिन डेफिशियन्सीमुळे ॲनेमिया होतो. तर किडनी ग्रंथी पण आहे. तेच कॅल्शियमचं, तुमचं बायकार्बोनेटचं सगळ्याचं बॅलन्स जे ठेवणार आहे, सोडियमचं, क्लोराईडचं हे सगळं किडनीच नियंत्रण करते. मग किडनी ही ग्रंथी आहे बेसिकली. त्यामुळे किडनी फेल झाली की तुमचे एक अवयव म्हणजे ऑर्गन डॅम बाकीचे ॲनिमिया तयार होतो, कॅल्शियम लो होतं, हाडं ठिसूळ होतात, लगेच फ्रॅक्चर होतात अशा ओके. पेशंटचे बोन. तर त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे किडनी फिल्टर पण आहे. तर मी जसं म्हणलं, की तुमच्या ब्रेनमध्ये जर हेमरेज झालं तर त्याचा परिणाम किडनीवर होतो. हार्ट अटॅकचे पेशंट जर असेल, तर हार्ट अटॅक नंतर जेव्हा बीपी लो होतो, तेव्हा इकडे क्रिएटिन वाढलेलं असतं त्याचं. राइट. असं आहे. म्हणजे कशाचा इफेक्ट शेवटी शरीर एकच आहे. शरीर एकच आहे. तुम्ही उद्या मी मगाशीच म्हणले, तुम्ही स्प्राईट प्या, तुम्ही काहीतरी पेन किलर खावा, ते शेवटी फिल्टर किडनीलाच करायचं. मग सापाचं विष काय वेगळी गोष्ट आहे. बरोबर. सापाचे विष जे तुम्ही जे काही तुमच्या शरीरात गेले, ते शेवटी कुठं जाणार फिल्टर करायला? तुमच्या किडनीमध्ये जाणार. किडनीतच जाणार आहे. त्यामुळे तो जो डॅमेज होणार आहे, तर तसं रिलेशन आहे ते. पण ते डायलिसिस 1 टाईम, 2 टाईममध्ये होतं आणि परत ते डेफिनेटली. करावं पण लागत नाही. माझ्या अनुभवामध्ये आत्तापर्यंत जे स्नेक बाईटचे पेशंट आमच्याकडे पोहोचले विदिन टाईम लिमिट्स, तर माझ्याकडे डायरेक्ट तर स्नेक बाईटचा पेशंट येत नाही. येत नाही. राइट. तो युजुअली कुठेतरी ॲडमिट होतो. रेफर तिथं इतर नंतर आयसीयूकडे. क्रिएटिनिन वाढायला लागतं, लघवी थांबायला लागते, सुजायला लागतो पेशंट आणि मग माझ्याकडे पाठवलं जातं. तरी पण तसे जे टाईमात आलेले पेशंट आहेत, ते आत्तापर्यंत 100% रिकव्हरी रेट आहे, की पेशंट सगळे चालत आणि नॉर्मल क्रिएटिन होऊन गेलेले आहेत. काढायला पाहिजे, की हो, हो. साप चावलाय, किडनीपर्यंत इन्फेक्शन गेलंय किंवा किडनी निकामी व्हायला लागली, तर केल्यानंतर ते असं काही नाही ते कायम करावं लागतं. 1, 2, 3 ॲज पर द नेफ्रॉलॉजिस्ट ठरवलं जातं आणि ते पूर्णपणे रिकव्हर होतं आणि पूर्ण किडनी चालू होते नंतर. तर त्यासाठी टाळाटाळी करू नका. साप चावल्यानंतर मेन गोष्ट ही आहे, की तुम्ही
ट्रीटमेंट पटकन घ्या. तुम्हाला साप चावलाय, बऱ्याच जणांचा मिसकन्सेप्शन हा होतो, की बाकीचं सगळं करत बसतात लोक आणि नंतर दवाखान्यात नंतर पोहोचतात. हॉस्पिटलला येतात. ती विंडो पिरियड जी आहे, ती मिस होते आणि 8-9 तासानंतर जेव्हा पेशंट दवाखान्यात पोहोचतो, तेव्हा ऑलरेडी त्याला इन्फेक्शन, पूर्ण सेप्सिस बसलेलं असतंय, इडिमा सुरू झाला असतो, काहीतरी कंपार्टमेंट बसलेलं असतं आणि स्नेक बाईटचं बाकीच्या कॉम्प्लिकेशन झालेल्या असतात झालेलं असतं. आणि त्याच्यानंतर आलं रिनल फेलियर. त्यामुळे तुम्ही पहिला गोल्डन पिरियड जर मिस नाही केला आणि पटकन डॉक्टरकडे गेला, आयसीयूत गेला आणि तुम्ही ती ट्रीटमेंट घेतली, तर इव्हन तुमचं रिनल फेलियर पण टाळू शकतं. म्हणजे एएसवी जर गेले, हां, अँटीव्हेनॉम्स पटकीने गेले, पटकन गेले तर ह्या गोष्टी पण टाळू टाळू शकता तुम्ही. शकतात. हां, म्हणजे ते जे उशीर करतात त्यामुळे ह्या हं, गोष्टी हळू हं. वाढत जातात. आणि अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा आम्ही पाहिले, की लोकांचं रिलक्टन्सी असते, की डॉक्टर काही पण करा, औषध द्या, किती पण भरते, पण डायलिसिस करू नका. उलट अशा केसेसमध्ये जेव्हा तुम्ही लवकर डायलिसिस सुरू करता, इंडिकेशनच्या आधी पण, तर डेफिनेटली तुम्ही किडनीला आराम देता त्या हो. केसमध्ये. किडनीला आराम मिळतो, तुम्ही रिकव्हरी फास्ट होते. रिकव्हरी फास्ट होते त्याची बाकीच्या ह्याच्यातून. असं त्यामुळे डेफिनेटली जर डॉक्टर म्हणतात, की डायलिसिस लागतंय, तर नातेवाईकांनी होकार द्यावा आणि उलट ते जास्त बेनिफिशियल आहे तुमचे पुढचे कॉम्प्लिकेशन. जेवढं तुम्ही उशिरा डायलिसिस करताल, तेवढा आजार मुरत जाणार आहे, विष मुरत जाणार आहे आणि पुढे त्याला क्रोनिक किडनी डिसीज व्हायचे किंवा कॉर्टिकल नेक्रोसिस व्हायचे चान्सेस जास्त जास्त असतात. असतात. ओके, म्हणजे हा एक मिथ पण तुम्ही काढला सर. आता एक खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता वळतोय सर आपण, की डायलिसिस चालू आहे, डायलिसिस केलं आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण काही वेळेस अशी एक वेळ येते, की वय कमी असतं किंवा काही कंडिशन असतात. त्यावेळेस आपल्याला किडनी प्रत्यारोपण म्हणजे आपण किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. तर त्याबद्दल सुद्धा काही मिथ्स आहेत किंवा त्याच्या काय प्रोसिजर आहेत, त्यात तुम्ही सर एक शॉर्टमध्ये आम्हाला सर सांगा, की काय करायचं? कुठल्या स्टेजला ते करावं लागतं? त्याचं बेनिफिट काय आहे? त्याच्या लाईफस्टाईलवर काही फरक पडतो का? किंवा एखाद्याच्या आईचा किंवा वडिलांचा याचे लय आपण टेस्ट करून वगैरे ते सगळ्या गोष्टी करतो. तर या गोष्टी आता एवढा जमाना मॉडर्न आहे, की हे खूप सिम्प्लिफाय झालेलं आहे. पण लोकांमधली अजून ही भीती आहे, की किडनी ट्रान्सप्लांट सांगितलं म्हणजे तो संपला. असं काहीतरी मिसकन्सेप्शन आहे. तर त्याच्याबद्दल सर एक अवेअरनेस द्या सर. किडनी ट्रान्सप्लांट डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट जर विचारलं तुम्ही मला रिनल फेल्युअरची काय, तर ती किडनी ट्रान्सप्लांटच आहे. हां. आणि एक गोष्ट म्हणजे त्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑर्गन डोनेशन आहे. जसं आपण ब्लड डोनेट करतो. ब्लड लॅबमध्ये तर तयार होऊ शकत नाही, राइट. दुकानात तर तयार होऊ शकत नाही, फॅक्टरीत तयार होऊ शकत नाही. तसंच ऑर्गन आहे. त्यामुळे ऑर्गन डोनेशन पण तेवढं इम्पोर्टंट आहे. ओके. एक गोष्ट. दुसरी गोष्ट किडनी ट्रान्सप्लांट डेफिनेटली. डायलिसिस किती जरी म्हणलं, तर थोडक्यात ते निसर्गाच्या विरोधातच गेल्यासारखं आहे. राइट सर. तुम्ही कारण डायलिसिसच्या पेशंटचं रोजचं प्रॉब्लेम वेगळे राहतात. कधी बीपी लो झालाय, कधी हाय हाय झालाय, झालाय. कधी रक्तस्राव झालाय, कधी रक्त गोठलंय, ॲक्सेस प्रॉब्लेम असतात. कधी फिस्चुला बंद पडतो, कधी फिस्चुलातून ब्लीडिंग होतं, कधी पर्मक्याचं इन्फेक्शन होतं, कधी लाईनचं इन्फेक्शन होतं, कधी लाईन ब्लॉक होते. राइट. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचे चढ-उतार असतात किंवा कधी-कधी आठवड्यातून 3दा लागतं डायलिसिस, कधी 2दाच करतात, कधी एकदाच काहीतरी कोणतरी घरातलं वारले म्हणून 2 डायलिसिस चुकवतात आणि नंतर डायरेक्ट आयसीयूतच यावं लागतं. तर हे सगळे जे गोष्टी आहेत, ओके. तर ते जास्त त्रासदायक असतात डायलिसिसमध्ये. ओके. हां. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डेफिनेटली म्हणजे ज्यांना ट्रान्सप्लांट करू शकत नाहीत काही वेगळ्या कारणाने किंवा कार्डियाक फंक्शन चांगलं नाही किंवा काहीतरी जेनेटिक आजार आहे जो ट्रान्सप्लांट वयामानाने. करू शकत नाही तो किंवा वयोमानानुसार. तर अशा लोकांना ठीक आहे तुम्ही डायलिसिस करू शकता. पण शेवटी डायलिसिसला काही बंधनं आहेत, हे आहेत आणि लिमिटेशन आहेत. त्यामुळे किडनी ट्रान्सप्लांट डेफिनेटली हे केलंच पाहिजे. आता किडनी ट्रान्सप्लांट हे कुणामध्ये करू शकतो? ब्लड रिलेटिव्हज आहेत. ओके. म्हणजे नवरा-बायको आहे. नवरा-बायको जरी ब्लड रिलेटिव्ह नसतील, तरी दॅट इज एक्सेप्टेड. आई-वडील आहेत, भाऊ-बहीण आहेत. अशा ब्लड लोकांचं तुम्ही ब्लड रिलेटिव्हजमध्ये घेऊ शकता. किडनी घेऊ शकतो किडनी घेऊ आपण. शकतो. तुमचं ब्लड आणि त्याची झोनल डिव्हिजन ऑफ ट्रान्सप्लांट कमिटी असते. प्रत्येक झोनची एक ट्रान्सप्लांट कमिटी असते. जशी मुंबईची आहे, पुण्याची आहे, सोलापूरची आहे, नागपूरची आहे, म्हणजे त्याची औरंगाबादची आहे, झोन नाशिकची वाईज आहे. कमिटी आहे. झोन वाईज कमिटी असते. तुम्ही त्या पेशंटने तिथं त्या हॉस्पिटलला नाव नोंद करायची असते. ओके. तुम्हाला जर कॅडॅव्हरिक हवं असेल, तर कॅडॅव्हरिक म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड पेशंट असतात, त्या लिस्टमध्ये तुम्हाला जर तुमचं नाव हवं असेल, तर हां, तर तुम्ही तिथं हे करू शकता, रजिस्टर करायचं. जसं डोनेशन होतात, आता आपल्या इथं खूप कमी डोनेशन आहे. त्यामुळे जेव्हा डोनेशन होतं, तेव्हा तुमचं लिस्टमध्ये नाव असतं, त्यानुसार मग ते तुम्हाला बोलवून ते पुढची प्रोसिजर करतात. जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असेल, तर तुमचं 3-4 महिन्यात ती सगळं इव्हॅल्युएशन करून
सगळे डॉक्युमेंट्स आहे ते करून तुमचं ट्रान्सप्लांट होऊ शकतं. म्हणजे ब्लड घरातलं जर रिलेटिव्ह कोणी डोनर मिळालं घरातल्या डोनर घरात हां, तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मधलं आणि ते कमिटीने एक्सेप्ट केलं तर त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मोस्ट ऑफ द यंग पेशंटमध्ये सर ह्या गोष्टी केल्या जातात किडनी ट्रान्सप्लांटच्या आणि मोस्ट ऑफ द घरातलंच वापरलं असतं. तर एखाद्याला चालू किडनी डोनेट करणं, एखाद्या आईची किडनी किंवा वडिलाची घेणं किंवा भावाची घेणं, तर त्याला काही त्रास होतो का? डोनर जो आहे ना, तो हा सगळ्यात महत्त्वाचा हे असतो त्याच्यामध्ये. डेफिनेटली कारण तुम्ही एका चांगल्या म्हणजे निरोगी माणसाची किडनी घेणार आहे, तर तुम्ही डेफिनेटली हा विचार नाही करणार, की त्या माणसाला तुम्ही रोगी बनवाल. ओके, त्यामुळे आपण जर पेशंटची 100% काळजी घेतोय, तर डोनरची आपण 200% काळजी घेत असतो. ओके. 7व्या दिवशी डोनर हा चालत घरी जातो. ओके. फक्त 7व्या दिवशी? 7 डेजमध्ये. त्याला 7 गोळी वगैरे काय नाही? नाही, नाही, नाही. 7 डेजमध्ये डोनर घरी जातो. आता साधं उदाहरण घ्या. आपण बऱ्याच वेळा आपल्याकडे अनायासे सोनोग्राफी केली जाते. ओके. 70 वर्षाचा बाबा आहे. सोनोग्राफी करतो आपण पोटात दुखायला म्हणून. 70व्या वर्षी समजते त्या माणसाला एकच किडनी एकच होती. किडनी. लास्ट 6 मंथमध्ये असं झालं सर, की एकच किडनीवाले हां. एक पेशंट गावला. पण ही नॉर्मल जस्ट काहीच व्हायरल त्रास नाही. फीव्हरसाठी आलं तर हां. पोटात दुखतं म्हणलं मग करून घ्या. करून घ्या. आणि तेव्हा समजतं. मग त्या माणसालाही माहीत नसतं 70 वर्ष मी एका किडनीवर जगतोय. काही त्रासच नसतो. सगळं व्यवस्थित करत असतो. तसंच आहे ते. त्यामुळे किडनी डोनेट आपल्याला 2 किडनी आहेत. डेफिनेटली एक जर दिली, तर ज्याला दिली तो पण एकाच किडनीवर आहे आणि ज्याने दिली तो पण एकाच एकाच किडनीवर आहे. आणि म्हणजे डेफिनेटली जेव्हा आपण डोनर इव्हॅल्युएशन करतो ना, तेव्हा त्याचं ब्लड ग्रुप चेक करतो आपण. HLA करून घेतो, क्रॉस मॅचिंग करून घेतो. परत डोनरचा सीटी स्कॅन केला जातो. त्याची मानसिक सायकायट्री इव्हॅल्युएशन केलं जातं. त्याला दुसरे काही आजार नाहीत ना हे बघितलं जातं. म्हणजे उद्या चालून 1 वर्षाने एका घरात 2 पेशंट नाहीत करायचे आपल्याला. नाही करायची. बरोबर. तर ते बघूनच ते सगळं हे करूनच डोनर म्हणजे चूज केला 99% जातो. डोनरला त्रास काहीही नसतो. काही हे नसतं. मिसकन्सेप्शन आहे, की बाबा मी डोनेट केली म्हणजे मला त्रास होणार असं काही नाहीये. तर बरेच जण आपण स्टोनचे पेशंट बघतो. एखाद्या किडनीमध्ये काहीतरी किंवा कॅन्सरचे पेशंट बघतो रिनल सेल. हं. नाही नेफ्रेक्टॉमी केली जाते. गेल्या तो माणूस आहे वर्षभरात असं मी पेशंट पाहिला, की ते इथंच डायग्नोज झाला आपल्या इथं. पॉलिसिस्टिक किडनी होती आणि तुम्ही त्याची एक किडनी काढली सर. तो माझाच पेशंट होता ओपीडीवरचा. तो मला दाखवून गेला होता आणि तो आता फिरतोय गावात टू फिरतो व्हीलर घेऊन. व्यवस्थित. हो, हो. मी स्वतः बघतोय. तर एका असं किडनीवर माणूस 100 वर्ष जगू शकतो. जगू शकतो. एक सिंपल वर्ड. सिंपल. असं हां. काही नसतं, की काय बाबा काहीच नाही. काहीच नाही. ते एक मिसकन्सेप्शन काढलं आणि ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्याचं वय वाढणार आहे किंवा ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्या गोष्टी पुढे जाऊन त्याला काही मेडिसिन असतात. ट्रान्सप्लांट नंतर आम्ही असेही केसेस बघितले ज्यांना ट्रान्सप्लांट नंतर अ, ज्यांना मुलं झालेत. तर सुद्धा मुलं म्हणजे झालेत त्यांची त्यांना. फॅमिली लाईफ, हां, सेक्स म्हणजे लाईफ ही समजा चांगली राहते. सगळं डेफिनेटली, डेफिनेटली. ओके. म्हणजे समजा आज मी माझ्या भावाकडनं किडनी घेतली, मला बसवली. तर मी ॲज अ पेशंट म्हणून लाईफटाईमसाठी फ्री झालो त्या फ्री गोष्टीतनं आणि झाला. हो. त्यात मेडिसिन वगैरे किंवा वेळच्या वेळी ते तपासण्या वगैरे केल्या, तर सुरुवातीला मेडिसिन जरा जास्त असतात, पण नंतर ते एकदम कमी होतं. मी माझी नॉर्मल लाईफ जगू शकतो, एकदम लग्न करू शकतो, हो, हो, मुलं-बाळं हो. वगैरे सगळं सगळं, नॉर्मल होऊ सगळं. शकतं. हा एक मिसकन्सेप्शन मधून निघाला आता लोकांचा. तसं दुसरं आहे की आणि डायलिसिस आणि ट्रान्सप्लांट ओके. ह्याचं जर कॉस्ट बघितलं, तर ॲट द एंडला जर तुम्ही दोन्हीचं कॅल्क्युलेट केलं, तर ट्रान्सप्लांट हे स्वस्तात पडतं तुम्हाला. टोटल त्याचं वन टाईम हे पडतं आणि हे तुम्हाला हळू-हळू, हळू-हळू हळू-हळू आहे. तेवढा तर खर्च. कॉस्ट तिथं जातो. वर्षातून इन्फेक्शन झालं, ॲडमिशन झालं, हे झालं, ते झालं. फक्त इथं वन टाईम आणि इथं तुम्हाला ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आहे. म्हणजे आहे तेवढाच खर्च होतो आणि क्वालिटी ऑफ लाईफ डेफिनेटली तुमची चांगली आहे ना, ट्रान्सप्लांट नंतर. ट्रान्सप्लांट नंतर. त्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे, पण शेवटी आपण बोलू की त्यासाठी काय करायचं आहे, कुणाला फोन करायचा आहे किंवा किडनी ट्रान्सप्लांटसाठी तुम्हाला आम्ही कशी मदत करू शकतो, या गोष्टीचं आपण या पॉडकास्टच्या शेवटी बोलूया. आता सर एक क्वेश्चन आहे की जे समाजातले बऱ्यापैकी मिथ आहेत. आता आपण बऱ्यापैकी सगळे मिथ पण कव्हर केलेले आहेत. हं. तर आता आहे की काही पूरक पॅथीज आहेत. त्या पॅथीजची औषधं घेणं वगैरे. पूरक औषधं घेणं आणि पूर्णपणे डिपेंड राहणं. या गोष्टीतला थोडासा फरक आम्हाला सर समजून सांगा. म्हणजे किडनीच्या आजार आणि अदर अदर पॅथीचे औषध. पॅथीज जसे ॲलोपॅथी आहे, सिद्धी आहे, युनानी आहे, होमिओपॅथी असे पॅथीज म्हणजे ॲडज्युव्हंट थेरपी म्हणून करणे आणि रोल ऑफ काय असणे त्याचं. आता तो पूर्णपणे पेशंटच्या विश्वासाचा भाग आहे.
पण शेवटी माझा एक अनुभव आहे. दुसऱ्या पॅथी जरी पेशंट ट्रीटमेंट घेत असतील, तरी शेवटी ते लोकं हे सांगतात, की ह्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू ठेवा, त्याच्यावर आमची पण घ्या. 100%. हो. असं होतं. त्यामुळे आता असं मी मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो, पण मी त्यांना सांगतो, की डायलिसिस इज अ मस्ट. आय विल जस्ट गिव्ह द ॲडज्युव्हंट थेरपी. मी तुम्हाला एक हां, पूरक औषधं देतोय. हां. म्हणजे मी असं कधी कुठल्याही दुसऱ्या पॅथीच्या डॉक्टर नाही बघितलं, की बाबा आमचे ब्लड प्रेशरची औषधं बंद केलेत किंवा अँटीप्लेटलेट नाही, बंद नाही, केलेत नाही. किंवा हां, असं कधी नाही. हां, तुम्ही ठीक आहे हिमॅटोनिक बंद करा किंवा बाकीचं काय असेल ते ठीक आहे. पण ब्लड प्रेशरची औषधं किंवा हार्टची औषधं किंवा डायुरेटिक असं सगळं बंद केलंय नाही असं नाही करता येत. बघितलं. त्यामुळं हां, मला असं वाटतं तुमचा विश्वास असेल तुम्ही करा त्याच्यावर. मी तज्ञ नाही आहे अदर पॅथीजवर बोलायला. पण बरोबर. मला असं वाटतं, की किडनी इंजुरी जो भाग आहे, ओके. त्याला म्हणजे जे अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतो म्हणजे पटकन सुरुवातीला. सुरुवातीला नाही म्हणता येणार. क्रोनिक आणि अॅक्यूट असे 2 आजार असतात किडनी डिसीजमध्ये. क्रोनिक म्हणजे काय जुनाट किडनीचा आजार, जो हळू-हळू स्टेज 1 टू स्टेज 5 ला जातो, डायलिसिस लागतं असं. आणि अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणजे तुम्ही जसं म्हणला, की सर्पदंश झाला आणि किडनी फेल झाली, त्याला अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतो. किंवा आपण ओके, म्हणतो, की बाबा काहीतरी पेन किलर खाल्ली आणि किडनी इंजुरी झाली, त्याला अॅक्यूट इंजुरी म्हणतो. ओके, ह्या गोष्टी. तर अॅक्यूट किडनी इंजुरीला बरं व्हायला आपल्याकडे युजुअली 6 टू 8 वीक्सच असतात. ओके. आणि जोपर्यंत तुम्ही ॲक्चुअल ट्रीटमेंटपर्यंत पोहोचता किंवा निदानापर्यंत पोहोचता, तोपर्यंत तुमचा एखादा महिना गेलेला असतो. किडनी बायोप्सी करा, हे करा, हो, ते करा. हो, हो. सगळं तुम्ही एखादा महिना जातो. त्यामुळे उरतात तुमच्याकडे 10-15 दिवसच आजाराला रिकव्हर करायला. रिकव्हर करायला. त्याच्यामुळं बाकीचं हे काही करत बसण्यासाठी डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट केलेलं कधीही बरं असतं, वेळ न घालवता. कारण वेळही जातो, आजारही मुरून जातो, वाढत, त्याच्यात वाढत वाढत जातं. जातो हे. त्यामुळं डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट कधीही केलेलं बरं असतं. आणि दुसरं अॅक्यूट किडनी इंजुरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेत असाल, आता असं नाही की ॲलोपॅथीमध्ये तसं नाहीये. ॲलोपॅथीमध्ये आहे ते बोलेल मी. पण आयुर्वेदिक औषधं फक्त किडनीच्या आजारांमध्ये भस्म जे वापरले जातात. राइट. जे हेवी मेटल्स असतात. हेवी तर हेवी मेटल्स. मेटल टॉक्सिसिटी नसणारे औषधं जर घेतली पूर्णपणे प्लांट बेस नॅचरल, प्लांट बेस्ड विथआऊट एनी हेवी मेटल्स, तर किडनीला तसा काही त्रास होत नाही. नाही म्हणजे होत. काय ॲडज्युव्हंट थेरपी जसं की पोट साफ होण्यासाठी किंवा किंवा असं मेन डिसीजला जरी तुम्ही दिले तरी प्रॉब्लेम नाही. पण इट शुड बी प्लांट बेस्ड. प्लांट इट बेस शुड नॉट पाहिजे. बी मेटल बेस्ड थेरपी. हा एक भाग आहे. एवढा एक भाग. हां, तो एक भाग जरी आता मेटल बेस्ड थेरपी आपल्या ॲलोपॅथीमध्ये पण आहे. पण आता सिस्प्लॅटिन म्हणा, कार्बोप्लॅटिन म्हणा किंवा झिंकचे काही कंपाउंड्स असतात. ओके, ह्या ओके. सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. पण ते शक्यतो आपण त्याचे जी-एफ-आर कॅल्क्युलेट करतो. ऑस्मोलॅरिटी त्या त्यानुसार लेव्हलपर्यंत आणतात ना हां, ते. जी-एफ-आर कॅल्क्युलेट करून त्याचा डोस काय ठेवायचा हे सगळं बघून आपण ते प्रिस्क्राईब करतो. असं ब्लँकेटली नाही काही देत आपण. करत. अ, दुसरं आहे सर की चाचण्या म्हणजे किडनीचे आरोग्य चांगलं आहे का नाही, हे वर्षातून एकदा, दोनदा कुठली चाचणी केली पाहिजे आणि कधी केली पाहिजे? आता ह्याच्यात पण मी म्हणलं तसं मला वाटतं आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नॉर्मल माणसासाठी वेगळं आहे, डायबिटीसच्या माणसासाठी वेगळं आहे आणि किडनी डिसीजच्या किडनीच्या माणसासाठी वेगळं माणसासाठी वेगळं आहे. आहे. नॉर्मल माणसाने मला वाटतंय वर्षातून 1 वेळा सगळ्या रूटीन तपासण्या म्हणजे सी सी-बी-सी आलं, क्रिएटिनिन आलं, युरिक ॲसिड आलं, युरिन प्रोटीन आलं आणि तुमची ब्लड शुगर आली, ब्लड शुगर, HbA1c आलं. ह्या HbA1c. 5-6 तपासण्या वर्षातून एकदा कराव्या. तुमचं वेट नियंत्रित ठेवावं, ब्लड प्रेशर चेक करावं. ह्या गोष्टी नॉर्मल माणसाने नॉर्मल कराव्यात. माणसं. डायबिटीजवाल्यांनी डायबिटीजवाल्यांनी स्पेसिफिकली हे सगळं करावंच. HbA1c तुम्ही जसं तुमचा हं. एंडोक्रायनॉस्ट सांगेल किंवा फिजिशियन सांगेल त्यानुसार तुम्ही ते चेक करा, कंट्रोल ठेवा. किडनीच्या दृष्टीने डायबिटीसच्या माणसाने जरी क्रिएटिनिन नॉर्मल असेल, वर्षातून तुम्ही 2 वेळा क्रिएटिनिन कराच. पण ओके, क्रिएटिन नॉर्मल हा एक अजून मिथ आहे मोठा, की माझं क्रिएटिनिन नॉर्मल आहे म्हणजे किडनी फंक्शन 100% चांगलं आहे असं नाहीये. ओके. तुम्हाला युरिन अल्ब्युमिन टू क्रिएट रेशो बघावा लागतो. UACR जर तुमचं नॉर्मल असेल तर ठीक आहे, अजून किडनीवर परिणाम नाहीये. पण बरेच पेशंट आमचे असे आहेत ज्यांना क्रिएटिनिन नॉर्मल आहे 0.8 आहे. पण इकडे UACR वाढलेला आहे. म्हणजे त्यांना ऑलरेडी डायबेटिक नेफ्रोपॅथी सेटिंग सुरू झालेली आहे. डॅमेज सुरू झाला ऑलरेडी नेफ्रोपॅथीचा. डॅमेज सुरू झालेला आहे. मग मी मगाशी जसं म्हणलं, की जोपर्यंत तुम्हाला पायावर सूज येते, जोपर्यंत तुमचं क्रिएटिन वाढतं, ऑलरेडी तुमचं 50% डॅमेज झालेलं आहे किडनीचं. तेव्हापर्यंत वेळ तेवढा गेलेला हां, तर असतो. 50% डॅमेज झाल्यानंतर तुम्हाला त्याचे क्रिएटिन वाढायला सुरू होतं. तर त्याच्या आधीच तुम्हाला डिटेक्ट करायचं तर तुम्ही प्रोटीन लॉस बघा. प्रोटीन लॉस हां, पाहिला आता पाहिजे. अजून काही नवीन ट्रीटमेंट मॉडॅलिटीज आहेत, नवीन औषधं आहेत, ज्यांनी तुम्ही हा प्रोटीन लॉस तुम्ही नॉर्मल करू शकता. म्हणजे डायबेटिक नेफ्रोपॅथीमुळे जे काही फायब्रोसिस होतं ओके. किडनीमध्ये, ऑलरेडी क्रिएटिन वाढायच्या आधीच तुम्ही ती ट्रीटमेंट सुरू केली तर तो डॅमेज जसे आता आले रिव्हर्सिबल आहे. आता पण हे मिसकन्सेप्शन होता इव्हन मेडिकल फॅकल्टीमध्ये, की डायबेटिक नेफ्रोपॅथी इज इरिव्हर्सिबल.
पण आता ह्या वर्षा 2 वर्षात काही नवीन ड्रग मार्केटमध्ये आलेत, आम्ही जे वापरतोय सक्सेसफुली, अँड आय हॅव व्हेरी मच डॉक्युमेंटेड केसेस विच हॅव रिव्हर्स डायबेटिक नेफ्रोपॅथी चेंजेस. SGLT2 डेपाक्लॅपिन ते आता वाढलेत. हा ते मी परवा बघत होतो. विच कॅन रिव्हर्स फिनोलोन आहे, ह्या अशा बऱ्याच गोष्टी जे रिव्हर्स करतात डायबेटिक नेफ्रोपॅथी अंटिल अ सर्टन स्टेज. ते कोणती स्टेज पण त्यामुळे तुमचं आधीच डायबेटिक माणसाने आधीच तुम्ही UACR हे ते दर 3-4 महिन्याला 6 महिन्यातून एकदा तरी इंडिकेटेड आहे की तुम्ही युरिन अल्बुमिन टू क्रिएट रेशो बघून घ्या. ओके. आणि राहिला विषय किडनी पेशंटचा, तर किडनी पेशंट मध्ये जर तुम्ही क्रोनिक किडनी डिसीज असाल तर डेफिनेटली तुम्ही वर्षातून एकदा पॅराथायरॉइड लेवल केली पाहिजे. 6 महिन्यातून एकदा तुम्ही कॅल्शियम, युरिक ऍसिड, फॉस्फरस केलं पाहिजे. ओके. अपार्ट फ्रॉम ह्या स्टडीज. किडनी म्हणजे फॉलोअप टाइम टू टाइम पाहिजे त्यांचा, आणि किडनी टेस्ट 3 महिन्याला तुम्ही हे केलं पाहिजे, वर्षातून एकदा पीटीएच लेवल केली पाहिजे. 6 महिन्यातून एकदा तुम्ही हे युरिक ऍसिड, कॅल्शियम, फॉस्फरस केलं पाहिजे. 3 महिन्यातून सीबीसी, क्रिएटिन केलं पाहिजे. ओके. हे आता बऱ्यापैकी सर आता मुद्दे झालेत आपले. दुसरा आहे की आता एक लास्ट मुद्दा की किडनी आणि पाणी हा खूप मोठा क्वेश्चन आहे म्हणजे आम जनतेमध्ये बी. हे काय जास्त पाणी पिणे किडनीसाठी खरंच चांगलं आहे का नाही? कमी पाणी पिल्याने त्रास होतो का जास्त पाणी पिल्याने त्रास होतो? किडनी आणि पाणी याच्याबद्दल सर एक शॉर्ट मध्ये. माझा एक पेपर आहे पब्लिश पेपर. ओके. एक जर्नल मध्ये 21 लिटर लघवी होत होती पेशंटला एका दिवसात. 21 लिटर. 21 लिटर एक बॅरल झाला तो सर. 21 लिटर लघवी करायचा पेशंट 24 तासात. तर ती केस आमच्याकडे आली होती. त्याला सोडियम लो होतं, त्याचं हायपोनॅट्रेमिया आणि ह्या सगळ्या गोष्टी, कन्फ्युजन वगैरे ते चालू होतं. पेशंट नॉर्मल होता, असं वाटत नव्हतं की पेशंट बघून की त्याला काही डिसीज आहे. सारखं लघवीला जावं लागतं एवढंच आहे. मग आम्ही त्याचं 24 आवर्स युरिन व्हॉल्यूम बघितलं तर 21 लिटर्स होतं त्याचं. मग पहिल्यांदा ऐकतो सर मी माझ्या 10 वर्षाच्या जीपी प्रॅक्टिस मध्ये मी आकडाच पहिल्यांदा ऐकतो की 21 लिटर लघवी होऊ शकते. पाण्यावर विषय निघाला म्हणून. तर तो एका दिवसात 20 ते 25 लिटर पाणी पित होता. एवढे इंटेक तो घेत होता. मग नंतर आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन केलं, युरिन ऑस्मोलॅरिटी काढली, हे ते सगळं. मग त्यापुढे वॉटर डिप्रायव्हेशन टेस्ट असते ती केली. मग हे सगळं करत वी केम टू अ कन्क्लुजन की ही हॅड अ मेंटल डिसीज, सायकोजेनिक पॉलिडिप्सिया म्हणतो आपण त्याला. सायकोजेनिक पॉलिडिप्सिया. असे लोक खूप पाणी पितात. त्यांना वाटते की मी खूप पाणी पिलं माझी किडनी छान राहील. ओके. त्यामुळे तो त्या फोबियामध्ये पाणी पित होता एवढं. पण किडनी फिल्टर करून हालत काय होत असेल सर किडनीची? तर ती किडनी 20-22 लिटर पाणी फेकायची बाहेर. एवढं फिल्टर एकदम डायल्यूट. कारण ते किडनीला तेवढं देताय तुम्ही तर ती बाहेर फेकणार तेवढं. बापरे. तर हा एक मिथ आहे की पाणी, आता प्रश्न चांगला विचारला तुम्ही की पाणी किती प्यावं माणसाने. शक्यतो एक ढोबळ, जर आपण काय लघवी काय रोज मोजत बसत नाही किंवा पाणी किती पितो ते पण मोजत नाही, पण शक्यतो तुम्ही जेव्हा वॉशरूमला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या लघवीचा कलर बघा. कलर हा फेंट येलो असेल तर चांगली गोष्ट, तेवढा असावा. डार्क येलो नसावा. ओके. किंवा लालसर पण नसावा. म्हणजे एक अजून एक डिक्टम आहे की युरिन इज द पुअर मॅन्स किडनी बायोप्सी. जर तुम्हाला लघवी व्यवस्थित बघता आली मायक्रोस्कोप खाली तर तुम्हाला किडनी बायोप्सीची गरज नाही, असं जुन्या काळात म्हणायचे. की युरिन रुटीन इज द पुअर मॅन्स किडनी बायोप्सी. तसं आहे ते. म्हणजे तुम्ही लघवीचा रंग काय आहे त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता की रंग फार चॉकलेटी आहे तर ह्याचं डायग्नोसिस काय आहे, लघव फार पिवळा तर त्याला कावीळ आहे म्हणू शकतो. म्हणजे इवन डायबिटीसचा शोध जरी कसा लागला आपण जर पकडलं ना, तर लघवी केल्यानंतर त्याला मुंग्या लागल्या होत्या. त्याच्यावरून मग ती गोड आहे का असं बघ. काही लोक म्हणतात की ते युरिन चेक करताना कोणाच्या अंगावर उडालं आणि मग ते चेक करतात ती गोड लागली, असं तुम्ही आता सांगितलं ती स्टोरी बरोबर आहे की मुंग्या लागल्या, मुंग्या लागल्या, मग तिथून ते सुरू झालं की बाबा हे काय आहे, त्याला प्रमेय म्हणलं गेलं त्यावेळेस. मग ते असं आहे. तर मग ते लघवीचा तुमचा कलर काय, टेस्ट काय, स्मेल काय, इन्फेक्शन आहे का. ओके. म्हणजे या सर्व गोष्टीचं स्वतः घेऊन ठरवून तुमची लघवी तुम्ही रोज ऑब्झर्व जरी केली की आज बाबा माझ्या लघवीचा रंग कसा आहे, मी फार हेवी काम करून आले आणि पाणी कमी पिलं तर डार्क लघवी असते. ओके.
शक्यतो डार्क लघवी न येऊ देणे हे आपल्या हातात असावं, की तेवढं जेवढी होईल आपण तेवढी व्हाईट आणि सॉफ्ट येलो कलर. हां आणि याच्यापेक्षा डार्क झाली तर क्वांटिटी वाढवायची. हां, त्यापेक्षा थोडंसं वाढवायचं मग क्वांटिटी आणि ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम पण. म्हणजे तुम्ही सकाळीच एकदम 2 लिटर पाणी पिलं आणि मग नाही, दिवसभर नाही. काही नाही असं नाही. तुमचं सिप ऑफ वॉटर, सिप हां, ऑफ ते वॉटर असं पाहिजे. थोडंसं एकदम सडनली काय उन्हाळ्यात तर ते खूप कॉमन आहे. 1 उचलला लिटर पाणी तांब्या की धड, 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 धड. पिलं सगळं. हां. तर तर आणि थोडं थोडं पित राहणे पाणी. पाण्यामध्ये बरेच जणही मला विचारतात, की मग मी ते अल्कलाईन वॉटर पिऊ का? ओके, ते मग एक मी फॅड आहे ते त्या नवीन काय ते जनरेशनचं. हे पाणी पिऊ का? तर एकही सायंटिफिक पेपर नाही, की विच हॅज प्रूव्हड की अल्कलाईन पाणी काय बाबा हे म्हणून. सोसेप और चांगला आहे नाही, असं नाही. काही काही नाही. ते वेगळं बेनिफिट्स आहे असं काहीच नाही. आजकाल लोकांना सगळं विकायचंय. तुम्हाला पाणीही काहीतरी म्हणून विकायचंय. आता आर-ओ वॉटर ठीक आहे, जुनं झाला कन्सेप्ट. आता काहीतरी अजून नवीन आणायचं, त्यात अजून काहीतरी तुम्हाला हे करायचं म्हणून तुम्ही त्यात अल्कलाईन अल्कलाईन वॉटर वॉटर लावलंय आणि ते यू आर ते स्पेंडिंग 5 काहीतरी टाइम्स ते मोर. पण आले की फ्रुट्सचे तुकडे टाकून ठेवलेले बॉटल्स ते पण ते अँटीऑक्सिडंट. हां. अँटीऑक्सिडंट बॉटल्स पण आले. मी युज्युअली आर-ओ वॉटर हे जनरली सेफ आहे आणि शक्य तुम्हाला अजून जर थोडंसं अजून हे हवंय तर कॉपर बॉटल्समध्ये पाणी पिऊ शकता. ओव्हरनाईट ठेवा आणि सकाळी ते प्या. नाही, मस्ट यू कॅन चेक TDS वॉटर तुमच्या घरचा. टीडीएस डेफिनेटली. टीडीएस आणि चेक करा. हार्डनेस हा 50 ते 100 च्या आसपास तुमचा हां. टीडीएस असेल. मी तर म्हणतो तुम्ही ते गरम गार करून माठातलं पाणी प्या. पाणी हे पिलं तरी सगळ्यात बेस्ट. बेस्ट पाणी. बेस्ट आहे की असं नाहीये की तुम्ही रानात राहताय, खेड्यात राहताय, वस्तीवर राहताय, सिटीत राहताय, नळाला पाणी येतं. सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या आहेत पाण्याच्या. फक्त चेक करा. सर जसे आता म्हणले की उकळून पिलं तरी सफिशियंट आहे. फक्त पाणी इनटेक चांगलं पाहिजे आणि सरांनी जसं सांगितलं की बाबा गढूळ होते त्याच्यावर ठरवायला पाहिजे आणि प्रत्येकाची कॅपॅसिटी सर वेगळी आहे. कॅपॅसिटी म्हणजे कोण जे आहेत ते कामगार आहेत. आता आपण हां. बसचे जॉब करतो. सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आपली. आपण बसतो फक्त. बसणे, जाणे चालणे एवढं. पण जो खाणकाम करतोय त्याला तर पाणी जास्त त्याला लागणार. जास्तच लागणार पण पाणी. तुमच्या बॉडीनुसार तुम्ही ठरवलं पाहिजे. ते सरांचं म्हणणं आहे. तर सरांनी आज खूप छान माहिती दिली आपल्याला किडनी डिसीज बद्दल, डायलिसिस बद्दल. जे आपले काही एक गैरसमज होते मनातले ते सगळे पूर्ण काढलेत सरांनी. तर सरांचं हॉस्पिटल जे आहे ते अकलूजमध्ये आहे. देवडीकर मेडिकल सेंटर म्हणून. दुसरं सर व्हिजिटिंगला असतात पंढरपूरला, बारामतीला. सरांचं खूप बिझी शेड्यूल असतो. तर मी सरांच्या हॉस्पिटलचा एक नंबर देतोय सरांच्या अपॉइंटमेंटसाठी. ते आहे 9673 82 22 29. या नंबरवर सरांची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. धन्यवाद.